जय जयाजी जगद्द्वारा जगत विद्या करुणा करा दिगंबरा असं विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून त्याला सर्व जगताचा उद्धार करणाऱ्या विश्वामध्ये व्यापक असणाऱ्या भरून पूर्ण उरलेला आणि विश्वाचं भरण करणारा बरं का चिमणी तिथं चारा आपण म्हणतो ना असं भरण पोषण भगवंत असणारा करतो आणि असा असणारा सर्वाचा असणारा करणाऱ्या अशा ह्या दिगंबरादी पुरुषा तुमचा जय जयकार असो पूर्ण ब्रह्मा रमणा पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलविका महाराजा पंढरीच्या ठिकाणी वास्तव्य करणारा रुक्मिणी मातेच्या पतीवर या आम्हाला बुद्धी द्या आणि आमचा ग्रंथ सुंदर गोड बोलून घ्या सागरी भक्ती प्रेम उभय सरिता असं मागच्या त्याच्या ठिकाणी असणारं भरतरी आणि विक्रम या दोघांमध्ये असणारा भाव घेतला मग ते उभयांता एक दुर्गी ग्राम रक्षित एक प्रसंगी तो एक दिवशी शुभ मार्गी दैव उदया बुरजावर होता मग ही बी भरतरी त्याच्याबरोबर बुरजावर राखून दोघं बी बसू लागली तर कोण कसा नाही बापू मध्ये आदली वाजली आहे का नाही भाग्यात होतं झालं माणसं त्या कधी उत्पन्न ते होतं म्हणे का ध्यानी का काय सांगता येत नाही आता ह्या दोघांच्या भाग्याचा उदय कसा झाला ऐका मोक्षपुरी असती सप्तम तयार नरेंद्रोत्तम शुभ विक्रम असो 7 मोक्षपुऱ्यात त्याच्यात अवंतिका नगरात तिथला असणारा राजा शुभ विक्रम नावचा सकळ देई संचार पावली पावली परिभवे परतली संभवतो नये सांगवे किती सुंदर किती देखणी सांगताच येत नाही म्हणले ऐसी कन्या से उदरी ती धाकुटी बरवंटावरी अशी एवढी सुंदर त्याची मुलगी की म्हणजे जसं काय समुद्रावरची लाट असावी किंवा सुद्धा फिके पडेल अशी एवढी सुंदर देखणी मुलगी नाम जय सुमेधावती तीक्ष्ण बुद्धी ज्योती सागर स्वरूपी तिचं नाव सुमेधावती होतं म्हणजे अतिशय तीक्ष्ण बुद्धीची होती तव कोणे एके दिवशी बैसली होती रायापाशी राये परमला लनेसी अंकवरी एके दिवशी हात फिरवला परम सौंदर्य मुखमंडना राये कळून वराविषयी राय मग राजाने तिचा चेहरा पाहिला गेला सौंदर्यवान पाहिला गेला मुलगी म्हणला आपली मोठी झाली म्हणला मग सुमती मंत्री पाचारुनी बोलता झाला शुभ विक्रम वाणी म्हणे सुमे लगेच सुमती नावच्या प्रधानाला जवळ बोलवला म्हणला माझी मुलगी उपकुमार झाली म्हणजे सुमेधावती योग्य तो तुके स्वामित्व पण पुरुष योजावा दिव्य रत्न यावरी मंत्री बोले वचन रत्नासारखं पोरग बघा म्हणजे अतिशय दळणातनं खडा बाजूला काढावा तशा प्रकारचा खड्यासारखं सुंदर राजाचं बोलणं ऐकलं मंत्र्याला एक युक्ती सुचली काय म्हणे महाराजा सुरत योग जरा व्यापक सावला तुम्हाला मग म्हणलं ते म्हणला काय महाराज म्हणजे आता तुमचं वय झाले म्हणजे असणार म्हातारा झाला म्हणजे तुम्ही आणि तुम्हाला काय सुचलं म्हणजे असणार लग्न करायचं पुरीचं उदरी नाही वंश संतती जरा चित्ती सुमेधावती कडून ते मला खरं आहे की मला राजे मला खरंच वय झालं की असणार म्हातारा मग तिचं जर मुलीचं जर लग्न केलं तर बरं वाटेल म्हणजे मला माझ्या डोळ्यासमोर झालं तर आणि आमच्या वंशाची वेल आहे ती वंशाची वेल अजून फुलाला म्हणजे असणार तरी स्वात्मजा लावण्य राशी दावी तो पाजयावराशी त्याते स्थापुनी राजा सनासी करावे सुरत वैभवाते मग मला वंश संतती बी वाढत असणारा वर बघा आणि तो बरं जावाय करून घ्या
त्याच्या हातात राज्य द्यायचं ना म्हणलं आपलं. आता आपल्या त्याने तर आता वय झालं, राज्य काय हाक नव्हती नाही. आणि बरं मुलीला कसं सिंहासनावर बसवावं, तिला काय कारभार येणार आहे का करा, त्या हातात आपलं राज्य देऊन टाकू असा विचार ह्या सुरत राजाने मंत्र्याला बोलून दाखवला. मंत्र्याने केला. मग तो वर जमात सुद्धा उभयपणे जगा मंत्री मला खरंय की म्हणला. मग तुम्ही जर असणार त्या मालकाला, त्या सुमिरावतीच्या जर नवऱ्याला तुम्ही जर राज्यकारभार दिला तर राज्यकारभार चालेल म्हणले. आणि तुम्हाला म्हातारपणी तुम्हाला मी सांभाळेन. तरी ऐसे मम वचन सिद्धार्थ करा फुले मन, तरी सुद्ध घ्यावा कन्या देऊन पुढील या सुखाचे. म्हणून पुढील सुख तुम्हाला घेण्यासाठी महाराज मुलगी द्या आणि मुलगा घे, म्हणजे घर जावाई करून मुलगा घ्या म्हणले. अशा प्रकारचं सुमती नावच्या प्रधानाने आपली युक्ती मान तुकावी शुभ विक्रम म्हणे अवश्य करणे योजिलिया. असं मंत्र्याचं बोलणं ऐकलं राजा म्हणला वा 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 चांगली युक्ती आहे म्हणजे तुम्ही म्हणताल तसं. म्हणजे आता तुमच्यावर सुपितो म्हणजे बघा नवर आहे माते आधी योजने अधिकाराते वरी जमात मानवावा. मग असणारा बुद्धिवंत असणारा तो मंत्री होता. म्हणायला लागला राजन अधिकार कसा, तो माणूस अधिकारी असावा. का तर अधिकार तसा करू, पण कुणी बी कुणाला जावाई म्हणून त्याला अधिकार पाहिजे. काय का नाही सही करायची म्हणजे त्याला अधिकार काय कुणाची सही चलते माणूस पाहिजे तर ते आपल्याला जावाई शोभून दिसल. तरी प्राज्ञिक करावे समारंभ मी कट शुंडेस माळव कुणी राजा असतानाच स्वामित्वपणी मिरवावे. मग काय करायचं, हत्ती आणा, हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्या म्हणजे, आणि माळ देऊन हत्ती म्हणजे आपल्या गावात नसणारा. मग तो जादरीश्वरी मग त्या हत्तीला काय कळणार आहे काय, तसं असणाऱ्या त्या ईश्वराच्या सत्तेने हत्तीला जो, आणि मग म्हणजे आपण आपली मुलगी त्या मुलाला मंत्र्याने सांगितलं शुभ विक्रम त्याचे मंडपाशी ते मोत अशा प्रकारे मंत्र्याला बी बरं वाटलं म्हणा. खरं की महाराज म्हणला तसंच करू. ईश्वराच्या सत्तेने देवाच्या आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचं काय झालं ना, उठला की आजली उठली म्हणून समजायचे. जवळ देव उठत नाही का तर सगळं ईश्वराचे सत्य ना, इथून तिथपर्यंत उपयोग मिळणार नाही. पण आलं देवाच्या मनात पहिल्याच दगडाला खडा. मग अशा राजाला आनंद, मंत्र्याला आनंद. लगेच मंडपदारात टाकला फोन. मंडपवाल्याला स्पीकरवाला हा मंडपा गुड्या तोरणे पतंगा राजसरा केलेलं सुंदर असं मंडपदारामध्ये टाकलेलं आहे. आणि लाइटिंग फिटिंग सगळ्या घरावर राजवाड्यावर खेळवली महाराज. कुंदरत्ने दिव्यमाळा चुंड्या बळी नगरा माधुरी संत हिरे माणिक मोत्याने असणारी गुंपलेली झालत्या असणाऱ्या, म्हणजे आपल्या भाषेत त्याला म्हणायचं झुली. झुली हत्तीवर टाकली गेली. सुशोभ आणल्या बरोबर त्याच्या सोंडेत माळ घातली. माळ घालून मागे मंत्री मानवाई प्राग तो दिव्य कुंदरा घेऊन माळ दे असणारे हत्ती पुढं महाग मंत्री महाग हत्ती माळ कुणाच्या गळ्यात घालते, हत्ती कुणाच्या माळ गळ्यात घालते. मंडपीचे
नारायणाची विक्रमाला बघितल्यावर पण विक्रमासंग 8 जण उभावर होती. राखणदार करा 8 कुंडता पानुपती खाली पाचारी प्रती एका मागे एका उतरती दुर्ग पायऱ्या प्रश्न त्या. मग राजाने बघितलं, अरे 8 जणांना हळूहळू एक जण ती गावचा राजा माझी मुलगी त्याला आहे असं म्हणल्याबरोबर एक उतरायला लागली. खाली मानी घालून तशीच पुढे गेली. जेव्हा 8वा उतरला हत्तीला अतिशय आनंद झाला. अंगावर शहारे उभारले हत्तीच्या आणि आनंदाने हत्तीनं त्या 8व्या आलेल्या त्या हत्तीने घातलेली गळ्यात माळली धर्माच्या आणि लगेच त्याच हत्तीवर विक्रमाला बसवला. विक्रमाला आणलं नवर देवाला मंडपात हत्तीवर बसवून आणलं. माणसं का बसते ती बाई खावं आणि यावं. कुठल्या जातीच आहे नवरी कुठल्या जाती तुम्हाला म्हणजे कुणाचं नवं म्हणला आपण तर राजा म्हणला कसं व्हायचं म्हणला आपला कुंभाराचा जावाय म्हणला मला पटाना म्हणला. हो मंत्री दादा जमले ते विक्रमाला त्याच्या घरी त्याची आई आहे म्हणून सत्यवती कोण कोणाला विचार राजा म्हणायला लागला कुंभाराला त्या मंत्र्याला सोळी कुंभाराचाच आहे म्हणते ती आपण शेतकरी कुंभाराला जर दिली लोक नाव ठेवते की असं शिवविक्रम नावचा राजा मला कशी कुंभाराला पूर्वी देऊ बाबा मी तर राजा क्षत्रिय कुळातील कसं व्हायचं म्हणला. म्हणला एकाने सांगितले खोटं बोलत असतील म्हणला जरा 4-5 बाहेर राजा आला. त्याच्या सगळं 7-8 जण होती. त्यांना मुलीला म्हणला यार विचार सगळ्या विचार मंडपात आहेत तेवढ्यांना ते म्हणत विक्रम हा प्रते पर्याचा म्हणजे बघा आम्हाला काय माहिती नाही फक्त गावात एक म्हणते ती कुंभाराचा विक्रम त्याच्या पुढचं काय माहिती नाही कुंभाराचं नाही माहिती. मंत्री एकांची जेवणी परमादरे जातीव्रतांत कुंभाराचा आहे बोलवारे म्हणजे त्या सावळ्याला रातचं लग्न झालं आहे का नाही बोला त्या सावळ्याला ते सावळ्याला सावळा म्हणजे अरे नीट सांग नाव म्हणजे सावळा कुंभार म्हणते तुझा आहे का म्हणजे कुंभाराचा आहे म्हणते तुझा आहे का मग सत्यवर्मा कुंभाराचं नाही बघा पोरग
क्षत्रिय कुळातलं पोरग आहे. ह्याची आई त्यांनी तुम्हाला राजा सत्यवर्मा आणि त्या सत्यवर्मेची मुलगी सत्यवती. त्या सत्यवतीचं मुलगा आहे बघा. बाप सांगू काय म्हणते बाप स्वर्गातली देवता आहे तिची. गंधर्वाय सुवचन नावाचा गंधर्वाय म्हणजे बाप म्हणले. मग मंत्र्याला कसं दोघांचं जुळलं काय सांगितलं सगळी कथा सांगितली. मंत्र्याला तर आनंद वाटला नाही. राजाचं जवळ वाट केलं. मला जी काय सांगितलं ना सांग बरं राजाला. मग राजाला सगळं सांगितलं की सत्य ह्याचं वडील स्वर्गाच्या ठिकाणचं सुरच्छ नावचा गंधर्व मध्ये. बरं झालं मला माझी पोरी चांगल्या घरी चालली. आनंद वाटला. मंत्री मीच जातो मी तुला राज्यात तरी पाचर राजाचं असणार म्हणून आनंदित केलं. आणि मंत्री म्हणला खरं का खोटं तुम्हाला वाटतंय का ना राजन? खोटं वाटतंय ना? मी जातो म्हणजे असणार लग्नाला घेऊन येतो. मंत्री का प्राप्ते शिवविक्रम राजा बी आणि मंत्री बी लगेचच म्हणजे असणार. मी थोडा नगरीत कुठं राजा येते म्हणजे सत्यवर्म्याला लगेच त्यांचं असणार. आणि शिवविक्रम गपचिप विचार उठून जाते ती विचार बसते. एखाद्या ठिकाणी विचार झाला खरं आहे. माझी मुलगी सत्यवती होती. तिचा असणार पण तो म्हणजे माझा नातूच आहे. सत्यवतीचा मुलगा आहे सांगितलं. स्वर्गातला खुशी मिळाला त्याचाच मुलगा तुला आपण मिळणार आहे म्हणजे असणार आहे. संशय बाजूला काढा म्हणजे संशय काय मनात ठेवू नका. वागुर प्राण्याशी संशय मनात धरला की विनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे म्हणून म्हणजे ह्यांचा बी संशय मुळे सगळं करून टाकावा असा सत्यवर्मेने विचार केला. काय सांगू लागला संशय मुळे संगत खुडून टाकायचा ह्यांचा खरंच माझा नातोय काय ह्याच्यासाठी सांगायला सुरुवात केली. बरं चाललंय काय व्यवस्थित चाललंय का? म्हणजे असणारा स्वर्गातला भूषण गंधर्व आहे. तो सुरक्षण नावाने म्हणजे पृथ्वी तलावर गाढवाच्या वेशात आला होता. हे तुम्हाला सत्यवर्मेची मुलगी सत्यवती मला बायको करून दे. कुंभाराने म्हणजे कोणतरी स्वर्गातली देवता आहे मला म्हणा जावाई करून घ्यायचं जावाई व्हायचं म्हणतोय. तर मी त्याची परीक्षा घेतली. काय परीक्षा? रात्री तांब्याचं गाव तांब्या सुद्धा तांब्याचाच होता म्हणजे माणसाला असं कार्यक्रम म्हणलं अशी सगळी कथा. आणि परत म्हणजे माझी मुलगी दिली आणि माझ्या मुलगी जेव्हा दिली ह्याला तर माझ्या मुलगीने त्याला गाढवाबरोबर संसार थाटात केला. आणि गाढवाचा माणूस माणूस तयार केला. दिव्य असा तो माणूस म्हणजे स्वर्गातला भूषण गंधर्व होता. सगळं शिवविक्रम संगमी सत्य झाला. आणि शिवविक्रम म्हणला माझी पोरगी त्या पोराला द्यायला लागला.
काय म्हणतो माझ्या नाताचं लग्न हो नाताचं तुमचं लग्न त्यांनी आपला परिवार बरोबर घ्या नाताचं लग्नाला चला शुभ विक्रमरायाचे चला म्हणजे सत्यवतीकडे चला लगेच सत्यवतीला बी म्हणजे तुझ्या मुलाचं लग्न आहे चला सत्यवती म्हणजे मी कधी वरमाई झाले बाबा म्हणजे तासातच वरमाई करून टाकलं म्हणजे होते आज वरमाई होईल उद्या वरमाई होईल पण खरं वाटलं तिला बी आनंद वाटला म्हणजे पान फिटला राजपती ते काळे वैसविला महाराजा लगेच महाराज सुरुवात केली लगेच विक्रमाला सिंहासनावर गावच्या त्याचा केला आणि पुढे काय काय काम करीत होत काय काम करीत होत देवाच्या मनात आलं आणि देवाने त्याला रंकाचा राजा आता लक्षात ठेवायचं देव काय करतो रंकाचा राजा राजाचा रंक देव बनतो दुसरं काहीच करीत नाही देव वाचले कसा गावचा राजा बनवला विक्रम राजा झाल्यावर सर्वांना आनंद झाला आनंदाच्या भरात छत्रचा चांबरा ढाळायला वाचमेनला बघा काय करतो देव करील तो काय नो हे महाराज अशा प्रकारचं देवाने केलं वारा घालायला माणसं चालू झाली त्याला आणि मग सगळ्याला आनंद झाला आणि याच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम संपला लगेच सुंदर मंडपामध्ये त्याच मंडपामध्ये लगेच नवरी सुनेला नवरी नटून आणल्याबरोबर लगेचच म्हणजे मंगल आपले राजे विक्रमा देवाना उचित आनंद संपादित आनंदाला काय पारावर राहिला नाही बघा देव किती देतोय आधी एका गावचं राजा केलं एका गावंतिकेचा राजा केला आता सत्यवर्मा काय म्हणला माहितीये का मला ही दुसरं देऊन टाकली ती झालं तिचं कल्याण झालं तिच्या पोटी ही पूर्ण जन्म आलं आता माझं बी राज्य कोण सांभाळेल म्हणला म्हणून आता सांगतो दोन गावचा राजा शुभवेट असणारा हा विक्रम झाला आनंदाच्या भरात उभय राजे सर्व विक्रम सत्यवतीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्या सत्यवर्णाचा तो नात ऐका ना आता तरी आलं का श्रीवर म्हणून म्हणले सगळ्या जणी आपली इष्ट मुलं नाताच्या नावाने केली अशा प्रकारे दोन गावचा राजा विक्रम बनला अशा प्रकारची वहिवाट करून असणारा सत्यवर्मा आपल्या मिथुला नगरीला निघून गेल्या करत आहे मुख्यमंत्री राजा मेन विक्रम झाला उपमुख्यमंत्री भरतजीला केलं भरतरीला केलं मंत्री गाय के देणे अर्थ एक सूचना दोघं भाऊ
पद्धतीचं राज्य करत आहेत तेवढ्या त्यांचा सुमती नावचा प्रधान महाराज की आपुली कन्या पिंगला देवराया भरते कोणी सोहळा पद्धती लग्नाची आपली पिंगला मंत्री वर झाली म्हणला ती राहिली म्हणजे कुठं फुट कायचं म्हणजे कुठं फुटकीत वाजायचं म्हणजे बरं तरी बरं वाटतंय म्हणजे देऊन टाकू भरतरीलाच नाही काय नाही ज्याला बॉम्ब नकर आणि मुहूर्तच लागण्याचं काढून आला मंत्री म्हणले मंत्रिकारा टोनी सांगे वार्ता शोध करा तयारी करून आला पत्रिका जुळली तारीख बी बामणाकडून काढून आला आणि सांगायला लागला कुणाला दिली भरतरीला कुणाला दिली भरतरीला मानणारा भरतरीची तर जात बघितली का म्हणता तुम्ही कोणच्या म्हणले ही बी विक्रमाच्या घरी ही बी कुंभाराचाच असेल की म्हणजे कुंभाराचाच आहे म्हणजे भरतरी बरोबर म्हणले तुझं कोण काय का म्हणजे नाही म्हणलं मला माहिती नाही मला माहिती होतं बघा मला ती विक्रम कोणाचा आहे वर्णाचा नातू आहे स्वर्गाचा गंधर्व त्याचा वडील आहे मी त्याची माहिती सांगितली पण भरतरी कोणाचं आहे ती मला माहित नाही बघा असं सावल्याने सांगितलं म्हणे उदरा योगता भरतरी नव्हे सगळेजण म्हणते ते विक्रमाचा थोरला भाऊ आहे विक्रमाचा थोरला भाऊ आहे म्हणते भरतरी कोणाची जातीच आहे ती म्हणजे मे बी ह्याला जन्म मंत्री सुभाषे तोही म्हणे नेनो जाते विक्रमाला बोलिलं थोरला भाऊ आहे म्हणतो म्हणजे मग सांग की कुठल्या जातीचा आहे म्हणजे भाऊ वाढताना गावातून कसं गुरु भाऊ असं कसं भाऊ जोडता नात्यातला विक्रम संशयी भरतरीचा पुस्ता झाला वारवा प्रांजळ सांगे भरतरी संशयातच बुडाला की मंत्री तसंच माझ्या मी पुरीचं कल्याण व्हावं म्हणलं तर झालं का घोटाळामध्ये ह्याची जातच कुठल्या जातीचं आहे कशी पोरगी द्यावी नावं ठेवते गावातली लोक म्हणले मला काय करावं मला पोराची विचारतो म्हणा तो कुठल्या जातीचा आहे गेला भरतरीकडे मला भरतरीने आपल्याला सांगायला सुरुवात केली लक्ष नाही का नका तांदूळ टाकायला बाबा कुणाचा आहे मला फक्त माहिती आहे सूर्यदेवाच्या रेतापासून निर्मिती झाली त्या कौलिक ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी त्या कौलिक ऋषी सूर्याचा रेत पडला त्यांनी वैद्य सूर्याचं रेत पुढे धुमिणाऱ्या अवताराला येईल हिमालयाच्या पर्वतात निघून ठेवली हिमालयाच्या पर्वतात कित्येक वर्षे ती परडी तशीच राहिली ऊन वारे पावसाने असणारी परडी त्याला बसलं आणि त्या परडीत म्हणजे मी वाढत होतो वाढता म्हणजे भावाला वाटता पाऊस पडला पडत असताना दौडावरून एकदा परडीचं दोन भाग झालं एका भागात मोहळ गेलं आणि दुसऱ्या बाजूत
असणाऱ्या परडीच्या भागातली आलं हरीण बसलं तिने आलं त्यांनी 2 पिल्लाला जन्म दिला होता. तिनं महागारी म्हणून बघितलं तिला वाटलं 3 पिल्ले झाली. काय सांगायचं महाराज ती 3 पिल्ले झाली पडलं. हरणीला वाटतं आपलं 3रं बाळ आहे म्हणून हरणी असणारी पशी होती पण तिनं आपलं पाय पसरलं मला प्रेमाचा तिनं पानात पाजला. ती पहिली आई माझी पहिली परडी दुसरी आई हरिण पण हरणी पासून असणारा हळूहळू वाढत गेलो तर परत जयसिंग भाट आणि जयसिंग भाट आणि रेणुका माता गाठ पडली. त्यांनी मला सांभाळलं. दुसरी आई माझी रेणुका तिनं सांभाळलं पण काय सांगायचं दिवसात त्यांनी घातला धनासाठी मायला मारलं त्या जयसिंग भाटाला मारलं रेणुका राहिलं आणि एकटा राहिल्यानंतर आता कुठं राहायचं म्हणून तिथनच व्यापारी चालले होतं आणि त्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हे तुमच्या अवंतिका नगरात व्यापार करण्यासाठी मला आणलं आणि व्यापार करण्यासाठी आणल्यावर ते व्यापाऱ्याला म्हणजे असणारा श्री गणेश हनुमान सरस्वती रे मंत्री कहा पड विश्वास वाचन करिताचे विशेष सत्य के म्हणावे. सांगितलं ना जन्म झाल्यापासून कसं विक्रमाच्या संख्ये लागलं तेवढी सांगितलं. मंत्री म्हणला विश्वास बसा की तुझ्या मला नेऊन म्हणजे असणार कसा विश्वास ठेवावर बाळ तुझ्यावर एवढे असले वय जीवनात संकट वाटण त्यांच्या संघ वाटण पुन्हा विक्रमा संघ मोठा झाला कुणाला तरी खरं वाटण का बाबा पिता माझोय तरी याचे मित्र वरुणीच म्हणतो ना तुझा बाप सूर्यदेव आहे तर तरी स्वमंगलाचे बोलावून सूर्यदेव आहे तर तुमच्या ह्या मंगल कार्यासाठी वडिलाला तुमच्यावर अक्षीला टाकण्यास सुमची माता तरी झाली घरी काय परी लग्न विधी तुम्ही म्हणता तुमची आई ती परडी आहे लाकडाची होती ती ऊन पाऊस वारा घेऊन संपली मध्ये तुटून गेली. बाप तरी हे साठी त्याच्या परिवारात सहित यायला सांगा म्हणलं वराडी हो काय अवघड्यामध्ये घरात ना अंगात उभा राहिल्या वर सूर्यदेवाकडे द्रस पोटचा गोळा असेल तर ह्या पोटच्या गोळ्यासाठी लग्न यावं मित्र वरुणीच्या आणि आपलं असं म्हणणं ठरलंय तर तुमचा मुलगा असेल तर लग्नाला यावंय असं जोरात पडला गेला. कोणाची पत्रिका मोबाईलवर आली चलाच चला लग्नाला खाली पृथ्वी तलावर आलेले आणि त्या सुबरी मांद्रिका सर्व समूर्ती सगळं संशयाची सांगी भ्रांती चांगले बुद्धिमान तीक्ष्ण बुद्धीचा आहेस म्हणले तो माझंच आहे बिनधास्त तुझी मुलगी कन्यादान ही करून टाक. मंगल कार्यासाठी पोराचा बाप असावा वाटतंय ना तुला. अरे मीच काय म्हणजे असणार आहे. कोटी देवाच्या हातून फुलांचा वर्षाव हे लग्न मंडपात नवरा नवरीच्या अंगावर कर बाप्पा
तर स्वतः त्या विक्रमाच्या वडिलाला पाठवतो म्हणजे सुरतच्या सुखाने म्हणजे तुमची पिंगला भरतरीला देऊन टाका, संशय मनात धरू नका. यावे मृत्यू भोगे तरी दातील बहुत प्राणी तस्मात सकळ संशय सूर्यदेव मध्ये मेजर लग्नाला यायचं म्हणलं काय होईल. आता सूर्य नाही तरी चालू आहे. अरे 12 तास सूर्य किती दिसते, दगडाची लाही लाही व्हायची वेळ येते. आणि ती मला वर्ण मी खाली डायरेक्ट माणसं म्हणून मी बाबा लग्न मंडपात हजर राहू शकत नाही. पण म्हणलं 33 कोटी देवाच्या हातून म्हणलं मग हे अक्षरा ती वचन पालितो श्रीमंत्रिकाचे म्हणाई सकळ संशयात सांडून लग्न सोहळ्यात मांडला. सूर्यदेवाच्या झाला पोरग कुणाचा आहे, कुठल्या जातीचा संशय बाजूला आणि मग म्हणलं काय का लग्न समारंभ मांडला. तिथी सचिवांचं पूजन स्वयंकांता सत्यवतीची भेटून विक्रमाते पाचारी नेमलेल्या तिथी दिवशी लग्नात सीमांत पूजन असतं. मग ते असणार सीमांत पूजन केलं. विक्रम आलेला स्वतः सुरतच्या नावाचा गंधर्व आलेला आहे. आपलं जाऊ दे बाकीचं ओढाड कुठे काय ना बाका आपली महिला बायको लग्नात आली का बायकोला सत्यवतीला भेट नम्र भावनेची हा मग असणारा सुरतच्या नावचा गंधर्व पृथ्वी तलावर आलेला आहे. एवढं तेजस्वी दिसायला लागले. सगळे टक लावून त्याच्याकडे बघायला लागले. नवरा नवरीला तर विसरलेच माणसं. हा पापड्या बघायचं मी विसरले. सगळं टक लावून त्यामध्ये कॉल म्हणत मगाशी म्हणत होती विक्रमाचा वडील कोण आहे कसला असेल. जेव्हा आज मंडपात बघितला सगळे त्याच्याकडे बघून थप्पच झाली. दिव्य तेजाने पाहिलं गेलं. लगेच मंत्र्यांनी जवळ बोलवलं. जवळ सुरतच्या नावच्या गंधर्वाला बसवलं गप्पा गोष्टी चालू झाल्या. सुरतच्या गंधर्व म्हणू लागला भाग्यवान आहे मंत्री तू म्हणलं. नवनारायणातील धर्मी नारायण प्रत्यक्ष पृथ्वी त्याला भरतरी नावाने अवतरी झालेला आहे आणि तो तुझा जावाई भाग्यवान आहे, नशिबान आहेस. आईचे बोलत पुन्हा वंदिता झाला त्रिचरण म्हणे मम भाग्य काय उत्तम झाले देवकी. अशा प्रकारचा सुरतचंद गंधर्व बोलल्याबरोबर मंत्री उठला आणि त्या गंधर्वाच्या पाया पडला. खरंच की मला मी नशिबान आहे म्हणला. देव माझा स्वैरा झाला म्हणजे असणार. सगळे म्हणतात देव स्वैरा पण साक्षात देव माझा स्वैरा झाला. मी एका जगती तरी चलावे मंडपा प्रती करू सीमांत पूजन. तर स्वैरा झालं बरं वाटलं म्हणला. दैववान खरंच या जगतामध्ये नशिबान मी आहे म्हणजे तुमच्यासारखं जावाई पाहुणा आम्हाला मिळाले म्हणजे. मग चला की मंडपात म्हणजे सीमांत पूजन करायचं असतं. काय असतं लाईन वाढायची, पाणी टाकायचं आणि तुम्ही आम्ही एकमेकांनी भेटीगाठीचा कार्यक्रम करायचा. चला म्हणजे भेटीगाठीचा कार्यक्रम करू. अवश्य सुरोच्या समारंभ करीती सीमांत पूजन करुणी विधी उरकिला. अवश्य म्हणलं सुरोचन. आणि ती देवाचं रूप होतं की बदललं माणसं. सगळी आली का कोण राहिले बाहेर ती विचारू नका. सगळ्या नाशिला पोचला का असं विचारा. पाहुण्या मग म्हणजे सीमांत पूजन झालं. परण्यावर नवरदेव आणला, पाटावर उभा केला म्हणतात महाराज. आणि सर्व असणारा विधी उरकल्याबरोबर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गात विमानांची दाटी झालेली आहे. गंगा सिंधू सरस्वती
चैत्रनगरवासी पुर्या सदा मंगल शुभ लग्न सावधान या कुंदे न तुषार हारडवला या शुभ्र व्रता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा च्युत शंकरा प्रभुदेवे देवे सदा वंदिता समर्पा तू सरस्वती भगवती निशेष जय पहाड शुभमंगल सावधान मंगल आमचा फोन आला की ताई माझा फोन आहे इकडून फोन आहे मला द्या त्यांच्याकडे माहिती मंगल असते का म्हणायला मंगल असते का कसं म्हणायचं असते त्या ऐका जरा आपल्यात काही मंगल असते का म्हणतात रानात नाही होणार काय रानात नाही होणार काय खूप पाहिजेत नाही असं असतं असतं कशाला म्हणतात दक्ष प्रजापती मुलगी पार्वती या दोहांचे जुळले नाते टाका हो अक्षरा या हो या हो या शुभ कार्या सर्व या वधूवरास आशीर्वादया सुमतसेन राजाचा मुलगा सत्यवान ब्रह्मदेवाची मुलगी सावित्री या दोघांचे जुळले नाते टाका हो अक्षरा या हो या हो या शुभ कार्या सर्व या वधूवरास आशीर्वाद द्या सूर्यनारायणाचा पुत्र भरतरी सुमती प्राणाची मुलगी पिंगळा या दोघांचे जुळले नाते टाका हो अक्षरा या हो या हो या वधूवरास आशीर्वाद द्या गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महे
महासूर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता होया सदा मंगलम शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि हे वरं लेयाद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोरायण संस्थितं गणपति कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान एकीकडे अवंतिकेचा दिवसेंदिवस लोटले भोवत पिंगला नामे स्वस्वरूपवंत ऋतुकाळ पावली. असं लग्न झालंय भरतरीचं. लग्न झाल्यानंतर सर्व असणारे वराडी मंडळ गेलेले तिकडे काही दिवस लोटले अवंतिका नगरीच्या ठिकाणी आणि दिवसेंदिवस झाल्यानंतर पिंगला म्हणजे असणारे ऋतुकाळ पावले. महागोपयाता एकपणे सदा विचारती संतोष म्हणे या उपरी भरतरीने लग्न केली अनूप. मग त्याच्यानंतर बहुपत्नी प्रकार होता. राजा भरतरीनं युवराज्य पद होतं त्याच्यामुळे भरतरीनं अनेक असणारी लग्न केली. बाळशिष्यात कांडणी करोनी सदा विचारे भोगसनी परी मुख्य तारा पिंगला नामी पट्टराणी. 1200 बायका भरतरीनाथांनी केल्या म्हणजे पण मुख्य असणारी पट्टर आणि पिंगला होती. जैसा लक्ष नक्षत्रात तेजी मिळवे नक्षत्रनाथ तेवी द्वादश शतांत पिंगला नामे मिळवत असे. सांगण्यामध्ये जसं चंद्र शोभून दिसावं तसं 1200 पत्न्यांमध्ये भरतरी शोभून दिसत होते. असो युवराजाच्या मंडळी भरतरी राणा मिळवे भूषणी परी कया समीप हिरकणी पिंगला मिळवे वैडुर्या. जसं म्हणजे असणार युवराज्य पदाच्या ठिकाणी भरतरी शोभून दिसत होत. जसं मण्यामध्ये वैढूर्य म्हणे जसं शोभून दिसावं मुकुट म्हणे जसं शोभून दिसावं तशा प्रकारे भरतरीनाथ 1200 बायकांमध्ये शोभून दिसत होतं. की अर्का शोभली रश्मी किरणा की भक्ती शर्करा झाली गोडपण तेवी भरतरी पिंगला रत्ना स्वस्वरूपी मिळवत असे. जसं सूर्याची किरण सूर्याबरोबर असावेत किंवा दूध आणि साखर किती गोड पण तशा प्रकारे दोघांचा संसार अतिशय बुडात गुलाबीनं चालला होता. ऐसे वयंताचे एकचित्त की लोकांचे चालले चुंबकात की कर्दन उदकाचे कदा काळी सांगेना. कशा प्रकारे असणारे स्वस्वरूपाच्या ठिकाणी सुखाने संसार करत होती एक चित्ताने संसार करत होती म्हणजे असणार जसं लोखंड चुंबकाला चिपकाल्यानंतर किंवा पाण्यात माती मिसळल्यानंतर जसं चिखल तयार व्हावा तशा प्रकारे एक चित्ताने दोघं राहत होती. सदा मंडपी राय असता परी पिंगले सवरे सदा चित्ता राया सई नगमे तिथे पाहता घडोघडी पाहता. सभा मंडपाच्या ठिकाणी म्हणजे सारखं चित्ताच्या ठिकाणी ध्यान पिंगलेच असायचं. पिंगलेला बघितल्याशिवाय भरतरीनाथाला पुढचा कारभारच सुचत नव्हता. म्हणजे सारखं जायचं आणि तिला बघून कारभार करायचा. पाहून या पिंगलेचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण जैसे मैया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे. पिंगलेला पाहिल्याशिवाय म्हणजे त्याला सुखद वाटत नव्हतं. जसं व्यसनी माणसाला व्यसन केल्याशिवाय सुख समाधान वाटतच नाही तशा प्रकारे पिंगलेला पाहिल्याशिवाय समाधान वाटतच नव्हतं. कन्याय उभयंताशी एके प्रीती वर्ते प्रपंचाशी ऐसे लोटता बहुत दिवसी भयार्धे पातले. अशा प्रकारे दोघं एक चित्ताने असणार राहता असणारा अर्ध वय दोघांचं बी झालं. तो एके दिवशी पार्वती लागुनी रावतात असे गौरवती तो आवरुणी पाय मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टी. एक दिवशी भरतरी
अजून नाथ झालेले नाहीत, नुसतं भरतरीच आहे. शिकारीला वनाच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गेल्यानंतर वरून सूर्यदेवाने आपल्या मुलाकडे चंद्राच्या दृष्टीने शीतल छायेने बघितलं, अमृतच्या दृष्टीनं आपल्या मुलाकडे सूर्यदेवाने पाहिलं. मनात विचार करू लागला, माझ्या वीर्यापासून 2 पृथ्वी तल जन्माला, एक अगस्ती म्हणे आले आणि दुसरा भर्तरीनाथ जन्माला आले. अगस्तीनं आपलं स्वतःच आत्मकल्याण करून घेतलं, पण भर्तरी म्हणजे परपंचातच गुंतलेला आहे. हित कशाचं हे त्यालाच कळलं नाही. म्हणजे अहिताचा दुःखाचा विषाचा प्याला राजाला आमच्या भर्तरीला गोड वाटू लागलाय म्हणजे असणार, आणि त्याच्यामुळे असणार हित कशात आहे ते त्याला कळायला गेलं. म्हणजे अचल पद पाहिजे, अचल पदालाच फिरताय, अचल पदापर्यंत त्यांनी पोहोचायला पाहिजे, पण काय करावा ते प्रयत्नच करीना. प्रपंचात आणि विषयात गुरफुटून गेला. म्हणजे तर ही विषयापासून कसा सुटेल, आणि तो ही सुटेल तो सुटेल, पण स्वतःच्या बुद्धीने सुटायला पाहिजे. बरं का, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या बुद्धीने सुटत नाही, आणि दुसऱ्याच्या बुद्धीने जर सुटला असता माणसाने कशाला कार्यक्रम केला असता. आणि त्याच्यासाठी इंजेक्शन आणि गोळ्या असते, तर इंजेक्शन असतं तर सुटायचे इंजेक्शन जर असतं तर बायकांनी किती रुपये जाऊ द्या बंदी असते. सगळं घरदारी ते पण ती इंजेक्शन आणते घ्यायला देते, सुटन त्याची सुटतच नाही. काय करणार, त्याला स्वबुद्धीने सोडावं लागते, मनानेच त्याच्यावर असणारा कंट्रोल करावं लागतं. म्हणजे असणार मग म्हणजे असणार स्वबुद्धीने त्याचं असणार कसं कल्याण होईल, त्याचं हित कसं होईल त्याची त्यालाच कळल कसं कळल असा आपण याचा प्रयत्न करू. असं सूर्यदेव आपल्या मुलाविषयी भर्तरीनाथाविषयी होतात का, तर मुलाला किती सांगितलं तर मुलगा ऐकत नसते, पण त्याची त्याला असणारी एकदा ठेस लागली की त्याची त्याला बरोबर कळल असं मनात विचार सूर्यदेव करतात. नारायणातील ध्रुमी नारायणाचा अवतार आहे, पण विषयात गुंतला. आता हा विषयापासून कसा सुटेल, तर विषय इंद्रियाला जो विषय ज्याचा त्याला आवडतो तसे इंद्रिय ऐशी इंद्रियाची करती धावा. इंद्रियाला जो विषय आवडतो तसं तिकडे जाते असणार आहे का नाही. अशा प्रकारे असणार ती विषय असतात का, तर विषय गुंतला की त्याला सगळं परमार्थ सुद्धा कळू लागतो. आपलं हित कशात आहे ते कळत नाही का, तर एक विषय एक प्राणी संपलेला आहे, आणि 5ही विषय माणसाला असतात. मग त्या विषयातून कसं सुटेल, म्हणजे कसं सुटेल मला बी काय कळे ना, असं सूर्यदेव मला विचार करतात. मग अशी मनात त्याच्या इच्छा निर्माण झाली की बाबा आपल्या पोराचं कल्याण झालं पाहिजे. एक पोरग होतं थोरला अगस्ती त्यांनी कल्याण करून घेतलं, पण ही धाकट नीट वळणातच लगे नाही. म्हणजे काय करावं त्याला, सुधारण्याचं म्हणजे किती प्रयत्न केला तरी सुधारायचंच कळलं नाही. म्हणजे 1 नाही 2 नाही 1200 बायका करून बसल्या. म्हणजे 9 नारायणातील असणार धर्मी नारायण आहे, एवढं बायकांमध्ये विषयामध्ये भरून गेला. ह्याचं स्वतःचं कल्याण करावं, देवाने ज्याच्यासाठी ध्येय दिला त्या ध्येयाचा वापर यांनी म्हणजे प्रपंचातच करायला लागलाय. काय करावं म्हणून असणारे सूर्यदेवाने विचार केला. स्वतः सूर्यदेव एक दिवशी पृथ्वी तलावर उतरले आणि दत्तात्रय महाराजांच्या आश्रमात दत्तात्रय महाराजांच्या भेटीला गेले. सूर्यदेव म्हणू लागले, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण आणि इच्छा तुमच्या समोर प्रकट करण्यासाठी तुमच्या भेटीला आलेलो आहे, तर माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्ही असणार विजयी आणि तुमच्या प्रतापाचा झेंडा स्वर्गमुक्ती पाताळामध्ये फडकते दत्तात्रय महाराज. एवढी शिववीर पराक्रम आहे तुम्ही म्हणजे असणार, अतिशय तेजस्वी आहेत म्हणजे असणार. आणि याच्यानंतर तुमचाच असणारा मुख्य पहिला असणारा शिष्य असेल तर त्याची काय मच्छिंद्रनाथ आहे. त्या मच्छिंद्रनाथासारखंच माझ्या भरतरीला तुम्ही करा असं सूर्यदेव दत्तात्रय महाराजांना म्हणतात.
पद्धतीनं सत्शिष्य निर्माण केले. मच्छिंद्रनाथ असतील, जालिंद्रनाथ असतील, अनेक असणाऱ्या तुम्ही नाथ तयार पृथ्वी तलावर केलेले आहेत. तशा प्रकारे माझ्याही भरतरीला तुम्ही नाथ दीक्षा द्यावी, त्याचं कल्याण करावं असं दत्तात्रय महाराजाला म्हणतात. यावर बोले आमचे सुता चित्तान करी भरतरीनाथ माझे प्रसादे ध्यान सत्य जगा माझी फिरवे. सूर्य देवाला दत्तात्रय महाराज म्हणला तुम्ही आता भरतरीची काळजीच करू नका, माझ्याकडे आणून सोडले ना तुम्ही, मी बरोबर त्याला सन्मार्गाला लावतो. आपलं म्हणून तर जमा देतात तिकडं टाकतात, आमची काही काळजी करू नका, सुटतीच कशाचं सुटती कशाचं काय आहे का नाही. तशा प्रकारचं म्हणले असणार दत्तात्रय महाराज म्हणले तुम्ही आता ह्याची काळजीच करू नका, बरोबर मी मच्छिंद्रनाथासारखं भरतरीनाथ करून टाकतो, तुम्ही काळजीच करू नका. चिरंजीव शोभे महीवरती आवाज नाही तावत गती भरतरीनाथ मिळवे. अशा प्रकारे तुमच्या मुलाला तयार करतो की तो चिरंजीवच होईल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भरतरीनाथ जिवंतच राहतील, म्हणजे त्याचा कीर्तीचा झेंडा फडकत राहील. अशा प्रकारचं तुमच्या मुलाला करतो, काळजी करू नका. पूर्वीचा भविष्योत्तर आहे समर्था मनोवचन दिले उत्तर केले वागुत्तर मनोवचनी सर्वथा. पूर्वीच असणारे हे भविष्य उत्तर भविष्य असणारं मी जाणलं होतं, पण कुणी ना कुणी लक्षात आणून द्यायला पाहिजे. आपण म्हणतो पोरं शिकतच नाही, पण आपण शाळेतून सोडायला पाहिजे, हाताला धरून बसवायला पाहिजे. मग ते पोरं हळूहळू नादी लागतात. मग तसं दत्तात्रय महाराज तू म्हणले मला माहित होतं, पण माझ्यापर्यंत कुणीतरी आणून सोडायला पाहिजे. कमी मुळे जाऊ काय हे माझ्या शाळेत, आता जमाना निघाला हे माझ्या शाळेत म्हणायचं, घे माझा अनुग्रह म्हणायचा. पहिलं नव्हतं, बाय बाप हाणून शिकवून तिथं घ्यायची आणि म्हणायचे आमच्या पोराला चांगलं शिकव बरं का, नाही आलं तर कच्चून मारा. पण ही चांगलं तवा छडी लागे छमछम विद्ये येई घम घम. आता छडीच बंद झाली, त्याच्यामुळे इथे घमघम काही घामच निघाला नाही त्याचा. सगळं दुष्काळ पडला असणार शाळेविषयी. दुष्काळ शाळेचा सुकाळ झाला, विद्यार्थ्यांचा बी सुकाळ झाला, पण शिक्षणाचा दुष्काळ पडला. अशी परिस्थिती झाली. दत्तात्रय महाराज म्हणजे आता तुम्ही माझ्या शाळेत आणून घेऊन दे, आता माझ्या शाळेत आणले, तुम्ही पोराची काळजी करू नका, अतिशय सुंदर त्याला बनवतो. तरी आता संशयाची नरावे आता स्वस्थ चित्त असावे मी यत्न करून भरतरी राहावं नाथपंथी. तुम्ही आता निवांत राहा, भरतरीची काळजीच करू नका. मी माझ्या असणाऱ्या पद्धतीने बरोबर नाथपंथामध्ये भरतरीनाथाला आणतो. तुम्ही फक्त आता मनातला संशय बाजूला काढा. समर्थन करतात महाराज नीट माझ्या पोराचं कल्याण करतील का? नक्की करतो बाबा, तुम्ही फक्त महिन्याला फी पाठवा बस. अशा प्रकारचं दत्तात्रय महाराज सूर्यदेवाला म्हणले. सूर्यदेव आपल्या जागेवर असणारे जाऊन बसले. आता दत्तात्रय महाराज भरतरीला सन्मार्गाला लागण्यासाठी काय करायला गेलेले आहेत आता लक्ष देऊ नये का? राजा आहेत त्याच्यामुळे शिकारीला गेलेले आहेत. ह्या वनातून त्या वनात शिकार करण्यासाठी फिरत आहेत. बरोबर अप्रमित मोजता चेत नाही एवढं सैन्य भरतरीनाथा बरोबर. भले मोठी काळरूपी जंगल लागलेलं होतं, म्हणजे महाभयानक जंगल, घाबरत गुंडी उडणार असेल. त्यांच्या बरोबर 14 लाख असणार वाऱ्यासारखं फिरणार घोडे सुद्धा होतं. एवढं सैन्य घेऊन शिकारीला गेलेलं होतं. सोन्यानी हिरेनी माणिक मोत्याने असणारे मडवलेल्या जुली घोड्यावर टाकलेल्या होत्या. घोडा असं सजवलं होतं, असे चमचम त्यांच्या झुली करत होत्या. जणू काय असणार चांदण्यास त्यांच्या पाठीवर येऊन बसल्या की काय, असं सुंदर देखणं घोडे होते. एवढं सजवलं होतं जसं समुद्रात असणार जन्माला आले की काय. आणि अशा प्रकारे
बाहेरचं जे काही चंद्र आहे त्या चंद्राला वाटत होतं आपले भाऊ काय सुंदर काय देखणे दिसतात, चंद्रासारखं घोडं दिसत होते. त्याची नीती एक लक्ष दिन समान गळे प्रत्यक्ष विशाळ शुंडा दंड सुलभ चंद्र ते तशाच प्रकार घडवं जसं सजवलं होतं तसंच 1 लाख हत्ती सुद्धा होतं, ते बी तसंच सजवलेलं होतं. म्हणजे हिरवले परी कैसे घाले हिंदू समानले बंधू गावे म्हणून सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावे तसे. अहो कसा असणारा भाव दाखवत होता, जणू काय चंद्र पृथ्वी तरावर उतरला का की काय काय किंवा चंद्राचेच भाऊ आहेत की काय, अशा प्रकारचं 1 लाख हत्ती दिसत होतं. त्याही गंती शुद्ध कोंदरी पुढे विरवती आटकांनी त्या दिवे नक्षत्रे अनोदी पुरात मिळत असे. त्या असणारे पांढरे शुभ्र हत्तीचे दात होते, ते दात सुद्धा असणार त्याला हिरे माणिक मोत्याने असणार सोन्याने मडवलेले होते आणि त्याच्यात हिऱ्याचं कोंदण केलेलं होतं आणि चंद्र सोबतो की काय असं की दात सुद्धा हत्तीचं दिसत होतं. आम्ही स्वतः तोची मुक्ता संपत्ती वरद बाळ ओपल्या प्रती गालरी अग्रगण्य विभूती एक सारा चेहऱ्या. एक सऱ्यात असणाऱ्या सर्व मोती वावलेलं होतं, ती मोत्याची माळ हत्तीच्या गळ्यामध्ये होत्या, असं कितीतरी हत्ती होतं. चांदळे अंबारी कोंदणयुक्त नरत्नादी सौरमुक्त कळसतेची लावणी आदित्य म्हणती सावा गेली. असणाऱ्या त्याच घोड्या असणाऱ्या हत्तीवर अंबारी होत्या, म्हणजे त्याच्यावर छत्र्या धरलेल्या होत्या. म्हणजे असणाऱ्या जणू काय सूर्यच विसावा घेण्यासाठी हत्तीच्या पाठीवर येऊन बसला की काय अशा सुशोभित पालिका दिसत होत्या. आणि राया समान पंचशत राजविनवनी प्रज्ञावंत सरदार मानी भूषण भरित मूर्ती जेणी आणि तसं भरतरी राजासारखं म्हणजे 500 सैन्य त्याच्या बरोबर होते, म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी होते. दया माता कनक चिर सहज तेज छत्र चंद्रकार दयाच्या कळस दीप्तीवर भाग तेज आणि त्याच्या सगळ्याच्या डोक्यावर असणाऱ्या ऊन लागू नये म्हणून छत्र्या होत्या. छत्र्याचं तर एवढं तेज होतं जणू काय सूर्यच असणारा लाजल, आपल्यापेक्षा जास्त छत्र्याचं तेज आहे, एवढं सूर्याला लाजवल असं तेज होतं. राया माती आदशत कनकांबरी आटक व्यक्त पाच मानिकी मणियुक्त हेणे गुंफिल्या दादरी. राजाच्या असणाऱ्या डोक्यावर अर्धशत म्हणजे 50 तर म्हणजे असणाऱ्या छत्र्यात होत्या, म्हणजे हिरे माणिक मोत्याने बनवलेल्या सोन्याने. एसिया चित्र कळसोतेशी वैदुर्य रत्ने जळलेल्या राशी पद्मरांगे आदित्य मानसी विरह करू अशा असणाऱ्या छत्र्या त्या असणाऱ्या अंबारीवर असणारे शोभून दिसत आहेत. म्हणजे असणारं वैडूर्य रत्नाने असणाऱ्या जोडलेल्या होत्या, म्हणजे पद्मराग. आणि सूर्याच्या सुद्धा मनात आलं की बाबा आपल्यापेक्षा तेजस्वी, आपण म्हणतो आपण तर तेजस्वी, पण ह्या राजाचे असणारे छत्रे किती तेजस्वी. विरहावती विरहातरी केवता तरुणी व्यर्थ फिरत असे अमर भ्रमणी तरी वैदुर्य रत्नाच्या पंक्तीला मुली एवढी सुख. त्याला सुद्धा दुःख वाटू लागलं सूर्याला सुद्धा. म्हणजे काय दुःख आहे सूर्याला, उगाच उगवायचं असंच असंच मावळायचं, रोज उगवायचं मावळायचं गारा फिरायचं. म्हणजे ते याऐवजी म्हणजे ह्या वैडुर्य रत्नांच्या माळ्यात जाऊन बसलो असतो आपण तर एका जागेवर बसून नसतं चमकत बसलं असतं, हे फिरायचं बंद पडलं असतं. याचं दुःख त्या हत्तीच्या गळ्यातील वैडुर्य रूपी रत्नाला बघितल्या बरोबर सूर्यदेवाला सुद्धा वाटू लागलं, एवढं चमकत होते. वने रहे उदास चित्ती हस्ता चढी जाता गवस्ती चतुर्थ प्रहरी शिनली रत्ती रत्नपंक्ती चितसे. अहो या वनाच्या ठिकाणी फिरून म्हणजे उदास वाटू लागलं सूर्यदेवाला. म्हणला उगच गरा करायचे, मला एका जागेवर त्या हत्तीच्या गळ्यामध्ये जाऊन बसलं त्या वैडुर्य रत्नाच्या पंक्तीला तर लय बरं होईल असं सूर्याला दुःख वाटत होतं. संपत्ती मिळवला बाळक तेने तो अर्थ पाहुणी सुख हस्तता मावळत असे. पण असं म्हणजे असणार ती दुःख सूर्यदेवाचं. पण सूर्यदेव म्हणला असू द्या, कसं का असणार, आपलाच पोरगा आहे की म्हणला, आपल्याच पोराची संपत्ती आहे की म्हणला, काय दुःख करायचे असू दे म्हणला, पोराची संपत्ती बरं आहे चांगलं आहे म्हणजे त्याचं सुख सूर्यदेव मानायचे आणि परत मावळायचे. असो ऐसा भासन स्थिती अचाटकीने बर्तरी नपती मृगया करिता वाताकृती कारणात. असं किती बोलायचं म्हणजे असणार भरतरीनाथ शिकारीसाठी गेलेले आहेत, वाऱ्यासारखं गर 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 शिकार हुडकीत होते. बरी समयास आरामास चैत्र पुत्र चंद्रा पावया मित्र स्थिरावे तेने रश्मी उलट यंत्र कारणात लग्नकी. मग असणार
चैत्र महिना होता आणि चैत्र महिन्यातल्या भर दुपारच्या 12 वाजले. सगळ्यात जास्त ऊन कधी असते? चैत्राच्या महिन्यात असते. आणि तेव्हा दुपारच्या 12 वाजले. किती ऊन मग कडक आहे आणि पाणी सगळं आटलेलं असते चैत्राच्या महिन्यात. आणि मग कडक ऊन टाकलं सूर्यदेवाने. का तर सूर्य जागेवरच थांबला. कशासाठी? पोरग काय करतो बघूच म्हणला आपण. म्हणून थोड्या वेळ असणारे सूर्यदेव आकाशात जागच्या जागेवर 12 वाजता धर दुपारी थांबले. आणि पोराजवळ पोरग काय करतं बघा, थांबले ना. थांबल्यावर मग तर थोडं जरा सूर्य थांबला, लई कडक ऊन पडलं. जेव्हा सूर्याने तेज त्यांचं सूर्याचं तेज त्यांच्यावर पडलं सगळ्यावर, लई लाही लाही अंगाची पाय लागली. सगळे पाणी पाणी पाणीच करायला लागले. पाणी पाहिजे पाणी पाहिजे. शिकार करायचं बंदच केलं त्यांनी, पळापळी शिकारीची. आणि सगळी जण पाणीच हुडकायला लागली. 20 कोस अंतर सर्व त्यांनी असणाऱ्या अंतर कापलं गेलं. अख्ख्या वनात 20 कोस फिटली. पण पाण्याचा थांब पत्ता सुद्धा त्यांना असणारा लागला नाही. सगळं खकाट झालेलं, सगळे वाळलेली झाड. सगळे तहानेने व्याकुळ झाले. म्हणले जीव जातो की काय अशी सगळ्यांची पाणी वाचून अवस्था झाली गेली. घसा कोरडा पडला सगळ्यांचा. म्हणजे असणार सगळे रानोर रान पाण्यासाठी हिंडू लागले. मग कोण कोण म्हणजे एवढं त्रास व्हायला लागला त्यांना. म्हणून म्हणजे त्रास होऊन ती झाडाचा पालाच खाऊ लागली. कोण कोण तर आपली लघुशंकाच प्यायला लागली. एवढी ताणीने व्याकुळ झाली. कोण कोण झाडाच्या सावलीला नेल्यासारखं पडायला लागलं. अशा प्रकारे सर्व सैन्य असणाऱ्या भरतरीनाथाचं पाणी पाणी करू लागलं. आणि स्वतः भरतरी राजा सुद्धा पाणी पाणी म्हणू लागला. सगळ्यांचा कासावीस झाला. म्हणजे असणार श्वासोश्वास बंद व्हायला लागला. थांबाना गेला ना श्वासोश्वास. म्हणजे असणार नरड्याला घशाला कोरड पडली. जीभ टाळ्याला चिटकाय लागली. असं दुःखामध्ये भरतरी राजा आहे. दत्तात्रय महाराज गुप्त अवस्थेत त्यांच्या पाठीमाग अरण्यात हिंडत आहेत. जंगल आहे. त्या जंगलामध्येच माग माग दत्तात्रय महाराज त्यांच्या फिरत आहेत. म्हणजे तेवढ्यात असणाऱ्या मायेचं सरोवर, डुप्लिकेट सरोवर दत्तात्रय महाराजांनी मंत्राने निर्माण केलं. पाणी दिसू लागलं. निर्मळ गंगेसारखं पाणी निर्माण केलं. आणि त्या पाण्यामध्ये असणारे सुंदर अशी कमळाची फुलं सुद्धा असणारी निर्माण केली. आणि त्या सरोवराच्या बाजूला सुंदर असणारी मोठी 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 झाडं लावलेली म्हणजे असणारे. आणि त्याच्यातच असणारे अनेक मासे मगरी मराळ राहत होत्या. शीतळ स्वच्छ असणारं पाणी त्या सरोवराच्या ठिकाणी निर्माण केलं. आणि तिथंच शेजारीच एक पर्णकुटी तयार केली, झोपडी. आणि त्या झोपडीत दत्तात्रय महाराज बसले. राजा शिकार करता करता नेमकं सरोवराच्या जवळ आले. एकटंच होत. सरोवर बघितलं भरतरी पाण्याच्या जवळ. जेव्हा पाणी बघितलं तेव्हा भरतरी राजाला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात
पाण्याच्या जवळ जाऊन उभा टेकले, गुडघ्यावर टेकले. आता स्पर्श वे वंदनात तो तिकडून उठला त्रिसूत प्रत्योदक करे कळून हात रायावरी धावला. असं टेकलं ना असं वंदनीत पाणी घेणार तेवढ्यात तिकडून दत्तात्रय महाराजांनी बघितलं पडतच हातरून अरे अरे वाचे म्हणून म्हणे स्वीकारी माझे जीवन तू कोणाचा आहेस कोणा आधी माते सांग. माझ्या पाण्याला हात लावू नको म्हणले. तू आधी कुणाचा आहेस, कुठला आहेस, तुझं नाव गाव सांग आणि मग माझं पाणी पे. दत्तात्रय महाराज म्हणू लागले. येणी पावनी देहाते भय गाठला नृपनाथ काही न बोले चितीच टकमका पाहतसे. मग इकडं म्हणजे भरतरीला जागरच उभा राहिले. त्यांच्या देहाला बघून वाहून घालेला हात, डोळ लाल भर झालेलं रागाने हे हात लावायचं नाही म्हणलेलं. घाबरले की भरतरीना राजा घाबरले म्हणजे टक काहीच बोलले नाही. कुणाचं आहे का आहे काहीच सांगितलं नाही. टक लावून त्यांच्याकडे बघायला लागले. अवधूत म्हणतसे काढे मौन धरुणी काही ना बोलसी वचन माता पिता गुरु कोण तव देई मिळवले. दत्तात्रय महाराज म्हणला तसं काय याच्यावरती बघायला लागला म्हणला. काय टक लावून बघायला लागला म्हणजे माझ्याकडे काय सोनं लागलं काय म्हणते मला. पाणी द्यायचं ना तुला, बोल की म्हणले. मग सांग आई कोण आहे, बाप कोण आहे आणि तुझे गुरु कोण आहे. माता पिता गुरु सहित सांगून करी उदक पानाते ना तरी सहित पावसी मृत्यू जीवन येतेची राया. अरे राजा ऐक म्हणजे आईचं नाव सांग, वडिलाचं नाव सांग आणि गुरुचं नाव सांग तरच पाणी प्यायला. नाहीतर पाणी पाणी मरून म्हणून हितच मरून जाशील बघ तू पाण्याला शिवलं तर. ऐसे ऐकून भरतरीनाथ पदावर लोटला त्वरित नमोने जन्म कथे सहित अशा प्रकारे भरतरीनाथाने आई वडिलाचं नाव सांग, गुरुचं नाव सांग आणि पाणी पे म्हणल्याबरोबर भरतरीनाथ उठलेले गडबड रटांगे दत्तात्रय महाराजांच्या पायावर घालतात. दत्तात्रय महाराजाला म्हणले मग जन्मापासूनची आपली ते परडी ऋषीच्या सर्व कथा जन्माची सांगितली. भरतरीनाथ पात्र सांडवणी पिता निर्मला मित्रावर ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासून व्यवस्थित. म्हणजे माझ्या आई मध्ये असणारी ती भरतरी पात्र आहे म्हणजे असणारा ती फुटून तुटून गेले. आमचे वडील सूर्यदेव आहेत म्हणजे अशी मुळापासून सगळी कथा भरतरीनाथाने दत्तात्रय महाराजांना सांगितले. येणी म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून ऐसे कोणी अतिनंदना बोलता झाला तयाशी. मग म्हणजे आता आई वडिलाचं नाव सांगितलं. गुरु कोण आहेत तुम्हाला. भरतरी म्हणजे नाही हो गुरु नाही केला म्हणजे अजून गुरु नाही केला म्हणल्यावर दत्तात्रय महाराज काय म्हणतात म्हणे राया व्यवस्थित निर्मलाशी आदयाते अद्यापि गुरु नाही तुते भ्रष्टपुती. अरे राजा एवढा मोठा झाला, राजपदावर गेला म्हणजे, मनुष्य देहाला आला म्हणजे आणि अद्यापर्यंत तुला गुरु नाही. भ्रष्ट बुद्धी आहे म्हणजे तुझ्या बुद्धीचा काहीच उपयोग नाही. तो मनुष्य जन्माला येऊन तुझा काहीच उपयोग नाही. तो गुरुच केला नाही अजून. तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरुना मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते. अरे तो मागच्या जन्मी लय पाप केलं म्हणून तुला ह्या जन्मात गुरुच मिळाला नाही म्हणजे असणार. अद्यापर्यंत तुला गुरु नाही म्हणजे तर तो म्हणजे असणार व्यवस्थित कर्माच्या लायकीचा नाही म्हणजे बरोबर काम करू शकत नाही म्हणजे तू नको माझ्या पायाला तो हात लावू नको तू बाजूला. तू स्पर्श केलेल्या पाणी सकळ तोय जाईल आठवणी मी गुरुत्वाचा विचार मानून तोय त्रासा पावे. अरे तू जर पाण्याला स्पर्श केला तर माझं पाणी आटवून जाईल का तर मी गुरुत्वाचा विटाळ मानेल माझं पाणी. गुरु नाही ह्या घ्यायला असं ते विटाळ माझं असणार पाणी आणि जागेवर गुप्त होईल. बाबा पाण्याला तो हात लावू नकोस. मागतोय आटल्या निवृत्ती मग गोपाची पाव कसे की असलो आणि तो देहाप्रती भस्म करी रचना दे. मग माझं जर पाणी इथं जर आटलं आणि मला जर राग आला तर माझा राग म्हणजे नुसती आगच आहे म्हणजे असणार. आणि त्या आगीत मध्ये असणारा तुझा देह भस्म होऊन जाईल रे बाळा व गपने. ऐसे बोलता अतिनंदना भरतरी करतसे नवना म्हणे महाराजा तुझे प्राण दाता आहे माझा की. अशा प्रकारचे दत्तात्रय महाराज म्हणले भरतरी राजा म्हणू लागले महाराज नाही तुम्ही काय बी बोलायला लागला म्हणजे बासकारा बोलू नका म्हणजे इथं पाण्या वाचून जीव चाललाय. तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण दत्त म्हणे तेव्हा अनुग्रह समम मन द्यावया
दत्तात्रेयनाथ म्हणू लागले, महाराज तुम्हीच द्या की अनुग्रह, तुम्हीच व्हा की माझे गुरु. दत्तात्रेय महाराज म्हणले, माझे गुरु तुम्हीच व्हा आणि माझा जीव वाचवा, पाणी पाजा म्हणजे मला. दत्तात्रेय महाराज म्हणले, माझं मन करत नाही तुला अनुग्रह द्यायला. मनाने इच्छा व्हायला पाहिजे ना गुरुजी ह्याला अनुग्रह द्यावा म्हणून. तशी माझी इच्छाच होईना बाबा तुला अनुग्रह द्यायची म्हणले, का तर तो अनुग्रह देण्याच्या योग्यतेचाच नाही असं दत्तात्रेय महाराज म्हणतात. अरे मम अनुग्रहासाठी शिववरीची काली किती, तरी अनुग्रह ते पूर्ण कोटी तुझे पदरी दिसेना. अरे बाबा माझा अनुग्रह घ्यायचा म्हणलं तर महादेवजी ब्रह्मदेव लाईन उभारले ती म्हणते, देवादी देव आहेत म्हणले ती. आणि म्हणून तो माझ्या अनुग्रहतेच्या योग्यतेचाच नाही, तुझ्या पदरात माझा अनुग्रह पडेल असं मला वाटतच नाही. ऐसे भागले थोर नायक, तरी ना तुझे अनुग्रह दोंदिक, तो ते मशक अनुग्रह वांछिसी. अरे असे थोर थोर माझ्या पाठीमाग पळून पळून आम्हाला अनुग्रह द्या, आम्हाला अनुग्रह द्या, पळून पळून दमले भागले, पण मी त्यांना अनुग्रह दिला नाही म्हणले. आणि तू तर कुठं चिलट माग मशक म्हणलं माझा अनुग्रह घ्यायचा इच्छा करतोस बाबा, तू त्या योग्यतेचा आहेस का? तरी म्हणे तो निश्चित परित्रशेने तो प्राणवेत, तुम्ही कृपाळू परमसंत दयाक्षमा. तरी मला हे तुम्ही म्हणता ते खरं आहे, तुमच्या मागे थोर पाठीमागे लागतात अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही देत नाही, खरं आहे. पण माझा आता जीव चाललाय की जीव वाचवा की म्हणजे माझं म्हणजे असणार. तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे करा एवढा उपकार माझ्यावर करा म्हणजे असणार. क्षमा दया शांती च पालन करणारे तुम्ही आहात म्हणले. हा जगाचे नसाये तिचं दुकान, तोयाचे अर्धा दैन्या कारण, तरी माझा वाचुमुनी प्राण धर्मसाधन निर्वाणे. धर्माचं काम करा म्हणजे तुम्ही असणारे. अहो म्हणजे एवढंच नाही म्हणजे जगाचं असणार सर्व किंचन कोणी तुम्ही सहन करता म्हणजे असणार. सगळं दैन्य ताप सगळं हरवून टाकता म्हणजे तुम्ही म्हणजे असणार. मनाने असणार शुद्धपणाने म्हणजे तुम्ही सर्वच असणारा कडूपणा पाप घालून टाकता म्हणजे. एवढं साधू संत तुम्ही दयाळू असता म्हणजे मग माझा असणारा प्राण वाचून मला सन्मार्गाला लावा असं भरतरी राजा दत्तात्रेय महाराजांना म्हणतात. म्हणले बाबा मी तुला अनुग्रह देतो. दत्तात्रेय महाराज म्हणले पण ह्या ठिकाणी तू 12 वर्ष तप करावा लागेल, मग तुला अनुग्रह देतो असं दत्तात्रेय महाराज भरतरीनाथाला म्हणले. त्या तपोपुण्याचे करुण योग्य वशिला अनुग्रहाकारण, राव म्हणे सध्याची प्राण त्रशे करुणी जात. मग ते 12 वर्ष तप केलेलं तुला पुण्य प्राप्त होईल, त्या पुण्याच्या जोरावर मी तुला अनुग्रह देईल म्हणजे. महाराज म्हणजे 12 वर्ष म्हणतो आता पाण्याने जीव चालला आणि 12 वर्ष कुणी वाट बघायची. महाराज 12 वर्षे वांचल्यावरती कैसे घडे पापकृती वा दत्तात्रेय म्हणे तपापुरती संकल्पाते करावे. अहो म्हणजे आताच वाचन आहे म्हणजे तुम्ही तर म्हणता 12 वर्ष तप करा. आता समोर तर थोडी वेळ पाणी नाही मिळलं तर तुम्ही 12 वर्षाचा माझ्याकडून नियम करून घ्यायला लागले म्हणजे कसं घडेल म्हणजे सांगा बरं तुम्ही. मग दत्तात्रेय महाराज म्हणजे तसं नाही, आपण म्हणतो भाग बांधून ठेवू, बागच म्हणतात ना त्याला ते. तसा भाग बांधून ठेव की पुढं कवा तरी तप करील म्हणून. मग अशा प्रकारचा भाग बांधून दे, तुला अनुग्रह देतो आणि पाणी बी पाजतो. कायावाचा चित्तमाना संकल्प झाल्या पुण्यवर्धना वर्धना झाल्या पाशिना जीवना सकळ बाधा होते. मग तू कायाने वाचेने मनाने चित्ताने संकल्प कर. मग कधीच बी कर, 10 दिवसांनी करतो, 15 दिवसांनी करतो, वर्षांनी करतो, 10 वर्षांनी करतो, ती तसा भाग बांधून ठेव. मग त्याचं तुला पुण्य वाढेल आणि त्या पुण्याच्या जोरावर मी तुला अनुग्रह दिले म्हणले. आणि तुला अनुग्रह दिले की तुझी बाधा सर्व दुःख संपून जाईल. अशा प्रकारे दत्तात्रेय महाराज म्हणतात. एरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्याच्या परी आता माझे उदक पाजा प्राणरक्षा माझ्या. मरणाच्या भीतीने माणूस काय तयार करायला असतं, चाकू लावला ते सगळं काढून गपचिप काढून देते का, तसं ह्याला चाकूच लावलाय दत्तात्रेय महाराजांनी. पाणी रुपी चाकू आहे का नाही, पाणी जे प्यायला देणार नाही, अनुग्रह घ्या. सन्मार्गाला लागतं
पाणी हे जीवन आहे, आधार आहे माणसाचा. पाणी नसेल तर विषय संपला माणसाचा. मग अशा प्रकारचं असणार तुला पाणी पाचतो, संकल्प कर म्हणजे असणार. आकाशाचं महाराज म्हणले माझा आता जीव चाललाय म्हणले, संकल्प करतो तुम्ही सांगताल तसं, पण आधी मला पाणी पाजा. नाथ गुरु संकल्प करीसी कीर्त पादाचरण द्वादश वर्षी परी कैसे वैभवाची पुन्हा युक्त नवावे. मग म्हणले माझा प्राण चाललाय पाणी पाजा म्हणले तुम्ही. दत्तात्रय महाराज म्हणले होय, पण संकल्प कर. केला संकल्प केल्यानंतर 12 वर्ष तप करायचंय, परत ह्या वैभवाला लाथ मारायची. वैभवाकडे डोकून सुद्धा बघायचं नाही. नाहीतर तू म्हणजे माझी एवढी संपत्ती मागाशी बघितलं, घोडं एवढं, हाती एवढं, घरदार असणं, अजिबात त्याच्याकडे बघायचं नाही असं दत्तात्रय महाराज म्हणतात. म्हणजे सर्व जे काही इस्टेट आहे, संपत्ती आहे ती वमना समान मानायची, उलटी समान. उलटी परत घेतो का आपण? घेत नाही. तसं ही म्हणले असणार सर्व इस्टेट वमनाच उलटी समान मानायची म्हणले असणार. आणि विरक्ती धारण करायचं, वैराग्य, प्राप्त भोगांच्या प्राप्त भोगाचा त्याग करायचा. आणि काय करायचं माहिती का? योग साधना करायची जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. असं बोलणं ऐकलं दत्तात्रय महाराजाचं. मग तर भरतरी शांतच मस्त धर्म सांगायला लागले ती. बाबा कसं काय करावं, एवढं 1200 बायका, एवढे इस्टेट हे सोडून बाबा दुसरं काय म्हणायला लागला. आता आपण काय करावं, जीव चालला ना. पण पाणी पाणी हुशार होत ती बाळ, रडत होत ना सारखं. ते दत्तात्रय महाराज म्हणायचे रडू नको रे बाळा, मी पाण्याला जाते, मी घेऊन पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. भरतरी मध्ये माझं लवकर येते, लवकर येते. दत्तात्रय महाराज म्हणायचं माझा नियम ऐका दे, पाणी पाचतो. पण ती मला महाराज लय नियम सांगितलं. हुशार होतं भरतरी नागरी, हुशार होतं. भरतरी राजा म्हणला महाराज तुमचं नियम खरं आहे, तुम्हाला कळलं, बरोबर आहे म्हणले. पण मी अजून जी काय माझ्याकडे काय प्रपंच करत असताना प्रपंचातलं जी काय ऋण असतं ते ऋणातनं मी मुक्त झालो नाही म्हणले. मग कसा असणार प्रपंच मी सोडू सांगा. आपल्यावर असणार पित्राचं आपल्या ऋण असतं. मग त्या पित्राचं श्राद्ध घातल्याशिवाय पित्राचं ऋण आपल्यावर उतरत नाही ना. ती काही कर्जच असतं. म्हणून कसं का असताना श्राद्धाचा कार्यक्रम करायचा त्याचा. त्याच्यानंतर मातीचं केले गयावर्जन झाले, माझे गयावर्जन फिरले पितरांचे ऋण. श्राद्धाचा असणारा कार्यक्रम आई वडिलांचा करावा, तरच ते असणारे आईच्या वडिलाचं कर्ज फिटतं म्हणजे. त्याच्यानंतर बायकोचं कर्ज असतं. बायकोला मुलं बाळ झाली की बायकोच्या कर्जातनं मुक्त झाला. मुलगा झाला आणि मुलाचं लग्न झालं, सुनाचं तोंड बघितलं की मुलाच्या कर्जातनं ऋणातनं मुक्त झालं. पण महाराज माझा अजून ह्याच्यात काहीच झालं नाही किंवा म्हणजे भरतरीनाथ किती हुशार बघा. भरतरीनाथ म्हणजे असणार प्रपंच असताना आधी आई वडिलाचं ऋण फेडावं लागतं, पुन्हा बायकोचं ऋण फेडावं लागतं, पुन्हा पोरग झालं ना पुन्हा पोराच्या ऋणातनं उत्तीर्ण व्हावं लागतं. सुना झाल्यावर बघा लांबलंच. मग एवढं मोठं बघितलंच नाही मी अजून म्हणजे सुनमुख सुद्धा बघितलं, पोरच झाली नाही ती, पुन्हा पोरानंतर सुनमुखच बघितलं नाही, तर मी या प्रपंचाच्या ऋणातनं मोकळा झालो महाराज. कस करू. तर महाराज एक संधी 12 वर्ष मला संसार करू दे, प्रपंच करू दे म्हणजे असणार 12 वर्ष. मला 12 वर्षांनी मी प्रपंच केला ना, मग तुम्ही जी काय आता मला नियम सांगितले ते नियम परिपूर्ण करील.
पाणी द्या. ऐसे बोलतात ते गोपाळ अवश्य म्हणे दुसऱ्या बाळ महाग कमंडल भरून विचार तयापाशी पया. अशा प्रकारचं राजा भरतरी म्हणल्याबरोबर अनुसयेचं बाळ दत्तात्रय महाराज बरं म्हणल्याबरोबर कमंडलोमध्ये पाणी भरलं गेलं आणि भरतरीच्या जवळ आणलं. उदार गोपनी करयुग्मी संकल्प करवी मनोधर्मी की द्वादश वर्ष संकल्पना मी पुण्ययोगा आचरे. पाणी हातामध्ये घेतलं संकल्प सोडायला 12 वर्ष प्रपंच करेन आणि 12 वर्षानंतर सुखाने आनंदाने पुण्याचं काम करेन. म्हणजे परपंचात पुण्याचं काम होत नाही म्हणायला नाही का? का तर होतच नाही. कसं व्हायचं सांगू काय? तुम्ही सांगताल सकाळ भरायचा डेरा स्वच्छ पाण्याने धुवून भरायचा चांगला. का तर सकाळ सकाळ राम 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 म्हणायचं, देवपूजा करायची, देवाच्या पाया पडून यायचं, राम राम म्हणायचं, डेरा भरला की आहे का नाही. दिवसभर कामात काय ते कळत न कळत पास होत ती डेरा टिप्पी गळून झाडाच्यावर रात्रीपर्यंत तर खालास. म्हणजे सकाळचं पुण्य दिवसभरात संपलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ राम राम श्रीराम जय राम म्हणायचं भरायचा. रोज संध्याकाळी तरी काम करायचा. आता काही कर्म करत असते दिवसभर काही ना काय आता कळत न कळत पाप होत असतं. तशा प्रकारचा संकल्प करून घेऊ लागले. 12 वर्षात म्हणजे तुझ्या चेरी काय असणार? परपंच करत असताना पुण्याचं काम अजिबात होणार नाही म्हणजे असणार. मग 12 वर्षानंतर तो पुण्याचं काम करेल अशा प्रकारचा संकल्प करून दत्तात्रय महाराजांनी घेतला. या परितनमन काया वाचा जीव पूर्ण गुरु संकल्पी सोडून जीवन अनुग्रह दे. मग असणारा तनाने मनाने आणि धनाने कायाने वाचेने जीवितवाने गुरुनं जो काही संकल्प केलेला आहे तो संकल्प परिपूर्ण करून म्हणून असणार खाली पाणी सोडलं. मग लगेच दत्तात्रय महाराजांनी त्याला अनुग्रह दिला. मौली ठेवली वरद हस्त कमी बीज मंत्र अर्पित आपला गौरी शरणागत नाम आपले. डोक्यावर कृपेचा हात ठेवला, कानामध्ये बीज मंत्र सांगितलं, आपलं शरणागत करून दत्तात्रय महाराजांनी घेतलं. माझं दत्त नाव आहे असं नाव सांगितलं. म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रय त्रिसुत प्रणीत वैला भाग्यवंत नगर मौली. आई बाळा ओळख म्हणला म्हणजे मी असणाऱ्या अत्रीचा मुलगा दत्तात्रय महाराज अनुसयेचा बाळ आहे म्हणले. पण तुझं भाग्य मोठं, तुझं नशीब मोठं म्हणून तुला माझा अनुग्रह प्राप्त झाला आणि माझा हात तुझ्या डोक्यावर बसला असं दत्तात्रय महाराज म्हणू लागले. परी अनुग्रह होताची प्राप्त मायेक सरोवरा तैसराला गुप्त के गेले दयाती रतो पात्र. अशा प्रकारचा अनुग्रह दत्तात्रय महाराजांचा झाला आणि लगेच सरोवरासहित ते तलावासहित दत्तात्रय महाराज गुप्त झालं. पण एवढं केलं पण सगळं बाहेर गेल्या. पालत्या घागरीवर पाणी झाल्यासारखं वाटायला लागलं. का प्रपंचात आणि मन मग लगेच विसरतो माणूस. वाचा ऐसी चिंता मानसी गौत करिता दारा भक्तरीनाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पायाता. मग असे चित्ताच्या ठिकाणी असणार मनात हे चिंता दूर झाले भरतरी राजा आणि म्हणू लागला महाराज गुरुवर्य गुरुनाथा जीव चालला किंवा पाणी पाणी करून. ऐसे ऐकता भक्तरी वचना भोगावती पाचरी अग्निनंदना तरी ती सरिता पार जीवन घेऊन या दावली. मग लगेच असणार भरतरीचं बोलणं दत्तात्रय महाराजांनी ऐकलं आणि ऐकल्या बरोबर असणारी ती भोगावती नदीच असणार मंत्राच्या द्वारावर दत्तात्रय महाराजांनी बोलवली आणि ते असणार पाणी घेऊन भोगावती आली भरतरी जवळ वाहू लागली. सुरभीचे गरुडी चिंतना मै दर्शन दिली ते दिव्यमान नेमके सहज उपजीवनी यांना पर्वतासमान मिळवली. लगेच सुरभीचं असणारं चिंतन दत्तात्रय महाराजांनी केलं. कामधेनू गायचं ती लगेच स्वर्गातली गाय खाली आली. तिला म्हणलं एवढं मोठं सैन्य म्हणलं सगळ्याला जेवायला भरपूर अन्नाचं ढिगारा लगेच सगळं पाणी बिन जेवायची व्यवस्था भरतरीनाथ दत्तात्रय महाराजांनी केली. 85-86 मग चमसहित नृपनाथ महागचमसहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तमांना स्वीकारुनी समस्त दर्शन करुणी चाले. मग सर्व असणारं सैन्य समवेत भरतरी राजा भोगावती नदीमध्ये गेलेले आहेत. भोगावतीचं स्नान केलं, पाणी पिली, अन्नाचं ढिगार होतं, भरपूर पचून जीवली आणि जीवन म्हणले पुन्हा आपल्या घराकडे येऊ लागली. महागचमसहित नृपनाथ
वाचा दिवस रामने सहित विष्णुचित्ती मगया करुणी तनुपती गेलीकडे भोगावती तिचे स्थाना पातळली. मग सर्वांनी असणार तिथं दर्शन घेताना आपल्याकडे निघालेले आहेत. मग सर्व सैन्य चित्ताच्या ठिकाणी संतुष्ट झाले. पाणी मिळालं, जेवण मिळालं आणि त्याच्यामुळे डुकले यायला लागल्या. मग असणार शिकार बंद केली राजांनी आणि भोगावती बी गुप्त झाली आणि मग आपापल्या गावाकडे सैन्य आलं. कामधेनू पण स्वर्गाच्या ठिकाणी गेली म्हणजे अग्रसर झाले. दत्तात्रय महाराज म्हणले असणार इकडे राजा शिकार करून आपल्या घराकडे आला. असं आता श्रोते मंडळी पुढच्या आदिवासी कथा नरहरी वंशातील असणाऱ्या धोंडीचा मुलगा मालू तुम्हाला सुंदर गोड कथा सांगतील म्हणजे सद्गुरूच्या कृपेने तुम्ही सर्वजण ऐका अशी विनंती श्रोते मंडळीला करतात.